नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर तुम्ही कोकणातील देवदेवतांची मंदिरं तुम्ही पाहिलात. तर आज आपण जाणार आहोत मुंबई येथील श्री महालक्ष्मीच्या मंदिरात. आणि तेथील आजूबाजूचा परिसर खूप छान आहे आणि ते मंदिर समुद्राच्या किनारी वसलं आहे. तर चला मित्रांनो. तर मार्केटची रिक्षा पकडून आम्ही सरळ माला स्टेशनकडे जायला निघालो. तर जाता जाता महाराजांचं दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. तर आता आपण पोचलो आहोत आपल्या मालाड स्टेशनला. मग इथून चर्चगेट तिकीट काढून आपण मुंबई सेंट्रल या स्टेशनवर उतरून मग महालक्ष्मी देवीच्या मंदिरात जायला निघू. मित्रांनो, आता आपण उतरलो आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला आणि माझ्यासोबत मित्र आहेत भावेश, राहुल. तर भावेशचा डेली ब्लॉगचा यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की विजिट करा. आणि यूट्यूब चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण मंदिराकडे जात आहोत आणि मग इकडे गेल्यावर मंदिराचं भव्य दृश्य मला पाहायला मिळेलच. कोकणी प्रतीक चालू झाला इथे. तो बघतो त्याला ओढतोय. कोकणी वारस बघा, कोकणी वारस. तर मंदिराकडे जाण्याचा हा मेन गेट आहे. तर आता आपण महालक्ष्मी मंदिराच्या जवळ पोचलो आहोत आणि भली मोठी अशी लाईन आहे मंदिरात दर्शनासाठी. तर आपले दर्शनासाठी वेळ कधी येते ते आपण पाहूया. आता आपण महालक्ष्मी मंदिराच्या मोठा द्वार आहे, त्या द्वारातून आतमध्ये आलो आहोत. आणि समोरच डाव्या बाजूला श्री महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर जाता जाता श्री हनुमान देवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळालं. राहुल साहेबांना उलट दिसतंय चंदनम. तर आता आपण काकांकडून चंदनचा टिळा लावून घेतला. अजून सुद्धा लाईन आहे आतमध्ये. आणि भावेश थोडा फोनवर बिझी दिसते. तर हे समोर आहे श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर. आणि या बाजूला ओटींची दुकान आहेत. ओटीने हार या बाजूला मिळतात. आपण कुठून घ्या, कुठे काढायचं?
तर इकडे आल्यावर स्त्रियांची आणि पुरुषांची लाईन वेगळी होते आणि आता आम्ही ओट्या घेतल्यात सर्वांनी. एवढ्या खाली दिसणार तर आता आम्ही ओट्या घेतल्यात आणि आता आम्ही जातोय श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात. तिथंच थांबेल जवळ. तर दर्शन झाल्यानंतर गाभाऱ्याच्या मागच्या बाजूला जी भिंत आहे त्या भिंतीवर श्रद्धेने जर रुपया चिपकवला तर तो चिपकतो. तर आम्हीसुद्धा बघणार आहे, पण इथे शूटिंगसाठी म्हणजे व्हिडिओ काढण्यासाठी मनाई आहे. त्यामुळे आम्ही जो रुपया चिपकवला तो शूट करायला मिळाला नाही. पण बाकीचे जे रुपया चिपकवतात ते बघा तुम्ही. या बाजूला कातळ होतं सगळं, तर हे सगळी भरणी टाकून रस्ता बनवण्यात आला आहे आणि छान सुंदर असा समुद्र किनारा होता. तर इकडे भरणी टाकून असा एक्सप्रेस हायवे बनवण्यात आला आहे. तर आता आमचं दर्शन घेऊन झालं आहे आणि इकडे सुंदर असा बघण्याजोगी परिसर होता, पण आता इथे भरणी टाकून सगळं बुजवण्यात आलं आहे. कोणता प्रोजेक्ट चालू आहे काय आयडिया नाही, पण इकडचा परिसर खूप बघण्याजोगी होता, छान होता. पण तो आता अशारित्या पूर्ण भरण्यात आला आहे. या बाजूला समुद्र किनारा होता आणि आता बघा ती परिस्थिती काय. या बाजूपर्यंत पाणी यायचं, हे जे कोपऱ्यात आहे मंदिर तिथपर्यंत लाटांचा प्रवाह असायचा. पण आता इथे हायवे बनवल्यामुळे तर सगळं भरणी टाकून सगळं बुजवण्यात आलं आहे आणि पलीकडे समुद्र आहे. आणि समुद्र नाही, समुद्र होता. आता समुद्राचा किनारा इथे होता पहिला. मित्रांनो, आम्हाला बघण्यासारखा परिसर इथे उरला नाही, कारण का आम्ही जो विचार केलेला आणि जो विचार करून इथे आलेलो की आम्ही दर्शन घेऊ आणि मग समुद्राचा असा किनारा त्याचा आनंद लुटू, असं आम्हाला काहीच दिसण्यात किंवा बघण्यात मिळालं नाही. आमची जी इमॅजिनेशन होती, जे आमचं ठरवलेलं की हां आम्ही दर्शन घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्या येऊन इथे ओटीचं विसर्जन करू, पण तसं काही झालंच नाही. कारण आम्ही आता बरेच वर्षांनी आलो, 2-3 वर्षानंतर आम्ही इथे आलो आणि त्यामुळे या परिसराची आम्हाला काहीच माहिती नव्हती. तर इकडे आल्यावर आम्हाला आश्चर्यचकितच झालं, कारण इकडे तसा परिसर अजून आहेच नाही. तर श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन झालं आहे आणि इकडे फोन अलाउड नाही आणि फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीसाठी बंधन आहे. त्यामुळे गाभारा चांगल्या प्रकारे दाखवण्यात आला नाही. तर जितक्या प्रकारे जमेल तितक्या प्रकारे गाभारा आणि देवीचं
स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये. तर आपलं श्री महालक्ष्मी देवीचं मंदिर पाहून झालं आहे, पण आपल्याला जसा पाहिजे होता बघण्याजोगी परिसर तसा तिथे उरला नाही आहे. तिकडे सगळं बुजवून डांबरीकरण करण्यात आलं आहे आणि तिथे हायवे बनवण्यात आला आहे. पण आपण श्री महालक्ष्मी देवीचा आशीर्वाद घेतला आहे. तर आता निघालो आम्ही घरी. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोकणी वारसा यूट्यूब चॅनल.